हे एव्हरीवन, वेलकम टू द चॅनल. जसं की तुम्हाला माहिती आहे, MPSC पूर्व परीक्षा दॅट इज प्रिलिम्स त्याची डेट 28 सप्टेंबर 2025ला अनाऊन्स झाली आहे. त्याचबरोबर आता हे प्रिलिम्सचे जे फॉर्म आहेत त्याची पण डेट जी आहे अनाऊन्स केली आहे MPSC विभागाने. ते आहे 28 मार्च टू 17 एप्रिल. ठीक आहे, या कालावधीच्या आतमध्ये तुम्हाला जे आहे MPSCचे पूर्व परीक्षेचे जे फॉर्म आहे ते भरावं लागेल. आता हे डेट अनाऊन्स झाल्यामुळे ना आता आपल्या पेपरसाठी सिरियस होणे जे आहे इम्पॉर्टंट होऊन जाते. कारण की बघा, हा व्हिडिओ ना मार्च एंडपर्यंत येऊन जाणार. तर आपण सपोज एप्रिलपासून काउंट केलं टिल सप्टेंबर जेव्हा आपली प्री आहे, तर अराउंड आपल्याकडे 6 महिने आहेत. आणि हे पुढचे 6 महिने जे आहेत खूप चांगल्यानी अभ्यास करून घालवणे खूप जास्त गरजेचे होऊन जातात. कारण की आता काय झालेलं आहे, मार्केटमध्ये ना 3 टाईपच्या ॲस्पिरंट तुम्हाला दिसून येणार. एक असे जे कम्प्लिटली बिगिनर आहेत, ठीक आहे, त्याने एकही अटेम्प्ट दिलेला नाही आहे, ठीक आहे, ज्यांच्यासाठी सर्व काही आता नवीन आहे. आणि एक असे ॲस्पिरंट ज्यांनी ऑलरेडी अटेम्प्ट दिलेला आहे पण कुठं ना कुठल्या स्टेजवर जे आहे ते स्टील स्ट्रगल करत आहे आपलं जे नाव आहे लिस्टमध्ये आणण्यासाठी. आणि तिसरे आहेत UPSC ॲस्पिरंट. कारण की काय झालेलं आहे, आता डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न असल्यामुळे ना महाराष्ट्राचे जे मुलं आहेत ना, ज्यांनी UPSCची प्रिपरेशन करत होते, ते कुठं ना कुठं ना आता MPSCला पण जे आहे सिरियसली घेणं सुरू करणार आहेत. तर मार्केटमध्ये हे 3 टाईप ऑफ ॲस्पिरंट आता फिरत आहेत. आणि या तीनही टाईप ऑफ ॲस्पिरंटला आपण कुठल्या स्टेजमध्ये आहो, ठीक आहे, आपण कुठल्या स्टेजमध्ये फॉल करतो त्या हिशोबाने ना आपला अभ्यास जे आहे प्रॉपरली प्लॅन करणे इम्पॉर्टंट किंवा गरजेचे होऊन जाते. आणि सेकंड गोष्ट आपल्याला लक्षात ठेवावं लागेल की बघा, अराउंड ना 3.6 लाख, ठीक आहे, 3.6 लाख स्टुडंट दरवर्षी MPSCची एक्झाम देतात. आणि त्याच्यातून किती पोस्ट आहेत, अराउंड 400 पोस्ट, फक्त 400 पोस्ट आहेत. तर किती जास्त कॉम्पिटिशन आहे. म्हणून आपल्याकडे फक्त 2 ऑप्शन उरले आहेत की अभ्यास करा आणि तुमचं जे नाव आहे ते लिस्टमध्ये बुक करून टाका, किंवा टाइमपास करा, टाईमचं वेस्ट करा आणि आपल्या आयुष्याचं जो 1 वर्ष आहे त्याला असंच घालवून घ्या. कारण की ना वेळ अमूल्य आहे आणि वेळ निघून जाण्यापूर्वी तिची किंमत कळायला हवी. आणि म्हणून पुढची जी 6 मंथ्स आहेत त्याचं अभ्यास करण्यासाठी ना तुम्ही सर्वजण जोमून लागून जा. आणि ना अभ्यास करताना ना तुमच्या सर्वांच्या मनात ना काही प्रश्न डेफिनेटली येणार. ते आहे की फक्त प्रिलिम्स अभ्यास करायचं की मेन्सकडे पण लक्ष द्यावं लागेल आता पुढच्या काही महिन्यात. सब्जेक्ट्स करत तर हो, पण करंट अफेअर पण करायचं आहे, ते कुठून करायचं किंवा कधी करायचं. त्याचबरोबर CSAT पण तर आहे, त्याचं प्रिपरेशन कधीपासून सुरू करायचं आणि कशा प्रकारे सुरू करायचं. त्याचबरोबर PYQ कडे लक्ष द्यायचं की टेस्ट सिरीजचे पेपर्स लावायचे. हे सर्व प्रश्न जे आहेत येणं नॉर्मल आहे. आणि या सर्व प्रश्नाचं जे सोल्युशन आहे ते आहे तुमच्या प्रिपरेशनला जे आहे बॅलन्स वेनी करणं. ठीक आहे, काही स्लाइड्स नंतर ना मी तुम्हाला एक ट्रेंड्स दाखवणार. ठीक आहे, प्रत्येक सब्जेक्टमध्ये किती किती प्रश्न येणार, ठीक आहे, त्या हिशोबाने तुम्ही राईट प्रायोरिटी द्या. ठीक आहे, कोणत्या सब्जेक्टला, ज्या सब्जेक्टला जास्त प्रश्न विचारलेले आहेत त्या सब्जेक्टला जास्त वेळ द्या. ज्या सब्जेक्टमधून कमी प्रश्न विचारला आहे त्याला आपण कमी वेळ अलॉट करा. ठीक आहे, म्हणून राईट प्रायोरिटी सेट करणे प्रत्येक विषयाचे गरजेचे होऊन जातात. त्याचबरोबर प्रत्येक सिलेबसचं पॉईंट कव्हर करा आणि करंट अफेअरकडे पण लक्ष द्या. त्याच्या नंतर रिव्हिजन प्लॅन प्लस प्रॅक्टिस सेट हे सर्व करायचं आणि आपलं जे टाईम आहे प्रॉपरली मॅनेज करायचं. त्याचाच अर्थ आहे की बॅलन्स वेने आपली प्रिपरेशन करायचं. म्हणून पुढचा जो प्लॅन आहे 6 मंथ्सचा, ठीक आहे, त्याच्यासाठी मी याला 2 स्टेजेसमध्ये डिवाइड केला आहे. फर्स्ट फेज राहणार ज्याच्यामध्ये तुम्ही एंटायरली जे आहे बिगिनर असेल किंवा तुम्ही आधी पण अटेम्प्ट दिलेला असेल किंवा तुम्ही UPSCचे प्रिपरेशन करणारे ॲस्पिरंट असेल तरी पण त्यांच्यासाठी पण हा सेम प्लॅन आपण लागू करू शकतो. कारण की ना मी त्या हिशोबाने ना या प्लॅनला डिझाईन केलेला आहे. जरी तुम्ही बिगिनर असेल ना तरी तुम्ही टेन्शन नको घ्या, कारण की तुमचं एंटायर GS सबचा प्रिपरेशन प्लस त्याचा रिव्हिजन प्लॅन पण जे आहे या स्ट्रॅटेजीमध्ये डिस्कस मी करणार. ठीक आहे, तर बघा, सर्वात पहिले ना हे पुढचे 6 महिन्यांना ना 1 एप्रिल टू 15 जुलै, ठीक आहे, याच्यामध्ये ना या कालावधीमध्ये तुमचं एंटायर GS करणे
प्रॅक्टिस सेट लावणे प्लस सी सॅटकडे लक्ष द्यायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर जे जुलैपासूनचा टाइम राहणार ना, हे अराउंड 3 महिने तुम्हाला फक्त रिव्हिजनसाठी द्यायचे आहे. ठीक आहे. अराउंड 3 रिव्हिजन जे आहे ते तुमचे व्हायलाच हवे. ठीक आहे. कारण की कॉम्पिटिशन खूप आहे आणि बिना रिव्हिजन करता तुम्ही जर पेपर देणार किंवा बिना प्रॅक्टिस करता तुम्ही जर पेपर देणार तर कुठं ना कुठं आपण बाकी जे ॲस्पिरंट आहे, जे पेपर देत आहेत, खूपदा रिव्हिजन करतायत, त्यांच्यापासून मागे राहू शकतो. म्हणून रिव्हिजन प्लान प्लस प्रॅक्टिस सेट प्लान ते पण जे आहे प्रॉपरली डिझाईन करणे इम्पॉर्टंट होऊन जाते. तर ना दररोज ॲटलिस्ट 8 घंटे तुम्ही जे आहे आपल्या अभ्यासासाठी डिवोट करा. कारण की ना पुण्यासारख्या शहरात ना मुलं खूप 8-8, 10-10 तास अभ्यास करतात आणि आपण कुठं मागे नाही राहायला पाहिजे जर तुम्ही घरून प्रिपरेशन करत असेल तर. म्हणून तुम्ही ॲटलिस्ट 8 घंटे जे आहेत पुढचे 6 महिने अभ्यासाला डिवोट करून घ्या. आणि दररोज न्यूजपेपर वाचा, कारण की न्यूजपेपरमधूनच तुम्ही करंट अफेअरसोबत जोडून राहणार. आणि ना काही टाइमपर्यंत तुम्हाला ऑप्शनल आणि मेन्सचं जे अभ्यास आहे ते पण सुरू ठेवावं लागेल. कारण की काय होणार, जेव्हा तुमची प्रिलिम्स होऊन जाईल त्याच्यानंतर प्रिलिम्स आणि मेन्सच्या प्रिपरेशनच्या टाईममध्ये ना गॅप खूप कमी असतो. ठीक आहे. तर त्या कमी कालावधीत तुमचं ऑप्शनल आणि पूर्ण मेन्सचे नोट्स बनवणे ना खूप जास्त डिफिकल्ट होऊन जाणार. म्हणून मी ना तुम्हाला एक प्रॉपर प्लॅन सांगितला आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला काही लोड नाही येणार. ठीक आहे. तुम्ही काही टेन्शन नको घ्या. त्याच्यामध्ये तुम्हाला मी पूर्ण व्यवस्थित सांगितलं आहे की ऑप्शनलला किती दिवस अलॉट करायचे आहेत, तो कुठपर्यंत आपला जो टाइम आहे त्याला आपण द्यायचा आहे, आणि त्याचबरोबर मेन्सच्या नोट्स बनवण्यासाठी पण काय टाइम द्यायचा आहे. ठीक आहे. आणि हे कसं असते, मेन्सचे नोट्स कसे बनवायचं, ऑप्शनल कसं सिलेक्ट करायचं, त्याच्या व्हिडिओज मी आधीच अपलोड केला आहे. तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन बघू शकता किंवा त्यांची लिंक जी आहे मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देणार. आणि थर्ड आणि मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट ते आहे सी सॅट. बाबा सी सॅटला आपण नाही विसरू शकत, कारण की जर तुम्ही सी सॅटमध्ये क्वालिफाईंग मार्क नाही आणणार, अराउंड 66 मार्क्स नाही आणणार, तर तुम्ही कितीही जी एसमध्ये स्कोर केलं तरी पण ते जे आहे काही व्हॅल्यूज नाही राहणार. कारण की सी सॅट क्वालिफाय करणं इम्पॉर्टंट आहे. सी सॅट क्वालिफाय कराल तेव्हा जी एसचे जे मार्क्स आहेत ते जे आहेत कन्सिडर करण्यात येणार. म्हणून सी सॅटचं जे आहे कधीपासून सुरू करायचं आणि कुठून करायचं हे पण मी या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. आणि एक गोष्ट, मेन्ससाठी ना काही सेक्शनल नोट्स जे आहे ते मी या चॅनलवर घेऊन येणार. त्याचं एंटायर व्हिडिओ डिस्कशन राहणार. त्याचबरोबर मेन्सची जे बॅच आहे ते पण मी लवकरच लॉन्च करेल, तर ते पण तुम्ही जॉईन करून जे आहे आपला मेन्सचा अभ्यास जे आहे पूर्णपणे करू शकता. आता बघा, जसं मी तुम्हाला सांगितलं की ट्रेंड माहीत राहायला पाहिजे. तर बघा, करंट अफेअरमधून ना 16 to 17 प्रश्न दरवर्षी येतात. पॉलिटीमधून 15 प्रश्न, हिस्ट्रीमधून अराउंड 15 क्वेश्चन, जॉग्रफीमधून पण 16 प्रश्न येतात. म्हणजे 16-15-16 आपण म्हणू शकतो. इकॉनॉमी, त्याचाच अर्थ अर्थशास्त्रमधून 15 प्रश्न. सायन्समध्ये आपण बायोलॉजी, केमिस्ट्री आणि फिजिक्स. ठीक आहे. 18 to 19 क्वेश्चन. आणि राहायला लास्ट इन्व्हायरमेंट. ठीक आहे. इन्व्हायरमेंटमधून काही कमी प्रश्न येतात, 5 ते 6 प्रश्न दरवर्षी राहतात. त्याचबरोबर हे सी सॅटचे प्लॅन आहे. ठीक आहे. ट्रेंड प्लॅन. ठीक आहे. आता हे ट्रेंड माहीत झाल्यानंतर ना आपल्याला त्याच हिशोबाने जे आहे आपल्या अभ्यासासाठी ना दिवस अलॉट करायचे आहे. ज्या विषयामधून ना कमी प्रश्न येतात त्यांना कमी टाईम द्यायचं, ज्या विषयामधून जास्त प्रश्न येतात त्याच्यासाठी जे आहे त्याच हिशोबाने टाईम अलॉकेट करायचं. तर 1 एप्रिल टू 15 एप्रिल अराउंड 15 दिवस तुम्ही जे आहे पॉलिटीसाठी अलॉट करा. कारण की आत्ता जसं मी तुम्हाला सांगितलं, पॉलिटीमधून ना अराउंड 15 प्रश्न येतात. तर हा 15 दिवसाचा कालावधी जे आहे तुम्ही फक्त पॉलिटी कव्हर करण्यासाठी घालवा. कारण की पॉलिटीमधून प्रश्न पण खूप जास्त येतात आणि पॉलिटी जी आहे तुम्ही सपोज लक्ष्मीकांत बुक वापरली ना, ते अराउंड 15 दिवसात ना तुम्ही कव्हर करू शकता. जर तुम्ही रोजचे 4 किंवा 5 तास तुम्ही पॉलिटीला अलॉट केले ना तरी पण तुमचा हा जो आहे 15 दिवसात एंटायर पॉलिटीचे जे बुक आहे ते कंप्लीट होऊन जाणार. आणि ते कसं करायचं, काय करायचं, त्याचं पण व्हिडिओ मी घेऊन येणार. ते एकदा बघून घेतलं की तुम्हाला 15 दिवसात कसं कंप्लीट करायचं आहे पॉलिटी ते पण तुम्हाला चांगल्याने कळून जाणार. ठीक आहे. आणि नेक्स्ट आहे आपलं हिस्ट्री. ठीक आहे. हिस्ट्रीसाठी अराउंड ना मी 30 दिवस अलॉट केला आहे. कारण की ना हिस्ट्रीमध्ये 3 सेक्शन आहेत. ठीक आहे. ज्याच्यामध्ये आपल्याला एन्शियंट हिस्ट्री झालं, मेडिवल हिस्ट्री आणि मॉडर्न हिस्ट्री. तर एन्शियंट त्याचंच अर्थ आहे की आपलं प्राचीनवालं. ठीक आहे. हिस्ट्री, मिडेवल हिस्ट्री, याच्यासाठी ना अराउंड 5-5 दिवस तुम्ही अलॉट केले ना तरी तुमचं होऊन जाणार. कारण की इथून ना खूप कमी प्रश्न विचारले जातात ॲज कम्पेअर्ड टू मॉडर्न हिस्ट्री. त्याचाच अर्थ आधुनिक भारत. ठीक आहे. आधुनिक भारतमधून ना खूप जास्त प्रश्न येतात आणि एन्शियंट आणि मिडिवल हिस्ट्रीमधून ना खूप कमी प्रश्न येतात. तर अराउंड तुम्ही 5-5 दिवसही अलॉट केले या विषयांना तरी ते पुरेसे आहेत. आणि
अँशियंट आणि मिडिवलसाठी ना तुम्ही जे आपले स्टेट बोर्डचे बुक्स आहेत ना ते वाचून घ्यायचं. मॉडर्नसाठी अराउंड 20 दिवस अलॉकेट करा. त्याच्यामध्ये तुम्ही समाधान महाजन सरांचं जे बुक आहे मराठीवाल्या ॲस्पिरंटनी रेफर करू शकता. त्याचबरोबर स्पेक्ट्रमची जी बुक आहे इंग्लिश मीडियमवाले ॲस्पिरंट रेफर करू शकता. ठीक आहे, तर हे झालं आपलं हिस्ट्री. आता नेक्स्ट 17 मे ते 8 जून अराउंड 22 दिवस ना आपण इकॉनॉमीसाठी अलॉट करा. ठीक आहे, रेफरन्स बुक बघितलं तर रंजन कोळंबे सर एक आहेत. ठीक आहे, त्यांची एक पुस्तक येते, मराठीवाल्या मुलांनी रेफर करू शकता. इंग्लिश मिडियमवाले मुलं जर बघितलं तर श्रीराम आयर्सची बुक, मृणाल सरांची नोट्स किंवा रमेश सिंग, ठीक आहे, यांच्यामधून कुठल्याही बुक तुम्ही रेफर करू शकता इकॉनॉमी कव्हर करण्यासाठी. आता इकॉनॉमी झाल्यानंतर ना 9 जून ते 30 जून पर्यंत अराउंड 21 दिवस, 20 ते 21 दिवस मध्ये ना तुम्ही जॉग्रफीसाठी अलॉट करा. ठीक आहे, ज्याच्यामध्ये तुमचं फिजिकल जॉग्रफी झालं, ज्याच्यामध्ये इंडियन झालं, महाराष्ट्र झालं किंवा वर्ल्डचं पार्ट, ह्युमन जॉग्रफीचा पण पोर्शन येणार. त्याचबरोबर मॅपिंग. ठीक आहे, मॅपिंगवर पण प्रश्न विचारले जातात, ते पण एकदा करून घ्यायचं. ठीक आहे, तर याच्यामध्ये ना सौदी सरांचं बुक, ठीक आहे, किंवा कपिल पवार सरांचं बुक आहे आणि विठ्ठल पुंगडे सर, ठीक आहे, या सरांचं ती बुक आहे, ती तुम्ही रेफर करू शकता जॉग्रफीसाठी. ठीक आहे, तर हे झालं आपलं एक डिटेल प्लॅन. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, सपोज तुम्ही आता पॉलिटी करत आहे, ठीक आहे, 15 दिवसाचा कालावधी आहे, तर जसं तुम्ही आज सपोज 1 तारखेला तुम्ही पॉलिटी सुरू केला आणि काही प्रश्न वाचले, त्याच्यानंतर ना जसं जसं आपलं टाइम होत राहते 15 तारखेपर्यंत कुठं ना कुठं सेक्शनल टेस्ट जे आहे ते देणं सुरू करून घ्याल. ठीक आहे, तुम्ही वाचलं त्याच्या 2-3 दिवसानंतर त्या सब्जेक्टचं जे आहे सेक्शनल टाइम टू टाइम देत राहा. आणि त्याचबरोबर PYQ जे आहे ते पण बघत राहा की कशा प्रकारे बाबा मागील काही वर्षात प्रश्न विचारले गेलेले आहेत. आणि दररोज कुठं ना कुठं तुमचा जो काही ॲटलिस्ट 1 घंटा जो आहे न्यूजपेपर वाचण्यामध्ये जायला पाहिजे. ठीक आहे, त्याचा अर्थ आहे की करंट अफेअरकडे जे आहे तुम्ही लक्ष ठेवा. आणि सेकंड इम्पॉर्टंट थिंग अशी आहे की टिल मे एंड, ठीक आहे, मेच्या एंड पर्यंत ना तुम्ही ऑप्शनल पेपर असो किंवा मेन्स असो त्याचा अभ्यास जे आहे सुरू ठेवा. कारण की ना नंतर खूप कमी टाइम उरणार, तुम्हाला मग खूप जास्त प्रेशर येऊन जाणार अभ्यास करण्यासाठी. म्हणून प्लीज ऑप्शनल आणि मेन्स चे जे काही नोट मेकिंग असेल किंवा नोट्सचं जे तुमचं सिलेबस असेल मेन्सचं, त्याचं प्रिपरेशन ना अराउंड मे पर्यंत तर तुम्हाला सुरू ठेवावंच लागणे गरजेचे होऊन जाते. ठीक आहे, त्याच्यानंतर पण आपल्याला खूप टाइम मिळतो बाकी सब्जेक्ट्सला कव्हर करण्यासाठी ना. ठीक आहे, म्हणून ना अराउंड मे एंड तुम्ही जे आहे ऑप्शनल किंवा मेन्स जे आहे सुरू ठेवा. आणि नंतर जसं मे एंड आलं की CSATचं जे प्रिपरेशन आहे ते सुरू करून घ्या. ठीक आहे, जूनच्या स्टार्टिंग पासून CSAT सुरू करून घ्या. जून, जुलै, ऑगस्ट 3 महिने अप्रॉक्स तुम्ही CSATला दिले तरी तो पेपर तुमचा चांगल्याने निघून जाणार. आणि दररोज PYQs किंवा सेक्शनल टेस्ट लावणे आणि त्याचबरोबर न्यूजपेपर जे आहे वाचणे सुरू ठेवावंच लागेल. ठीक आहे, आणि आता नंतर बघा इन्व्हायरमेंट. ठीक आहे, 1 जुलै टू 5 जुलै. ठीक आहे, खूप कमी प्रश्न येतात याच्यातून, अराउंड तुम्ही 5-6 दिवसही दिले. ठीक आहे, तर ते जे आहे इन्व्हायरमेंटसाठी पुरेसे आहेत. त्याचबरोबर सायन्ससाठी ना स्टेट बोर्डचे बुक वाचून घ्या. पुढे 5 दिवस तुम्ही अलॉट करून घेतलंय. ठीक आहे, जरी वाचलं ना स्टेट बोर्डचे बुक्सची, त्याच्यातून हे प्रॉपरली कव्हर होऊन जाणार. ठीक आहे, फिजिक्सचं काही सेक्शन, केमिस्ट्रीचं काही सेक्शन आणि बायोलॉजीचं सेक्शन. ठीक आहे, 6 जुलै ते 10 जुलैपर्यंत मी दिलाय. आणि मी ना 5 दिवसाचा बफर दिलाय. जर कुठलाही विषय तुमचा झालेला नाही तर तुम्ही जे आहे या 5 दिवसाच्या बफर पिरियडमध्ये कुठल्याही त्या विषयाला जे आहे एक्सटेंड करून घेऊ शकता. आणि तेच जसं मी आत्ताच सांगितलं, प्रत्येक दिवशी आपली प्रॅक्टिस होत राहायला पाहिजे आणि आपले करंट अफेअर सोबत पण आपली जे आहे पकड राहायला पाहिजे टाईट. बघा याच्यानंतर जसं जुलै झालं, ठीक आहे, 15 जुलै संपलं की नंतर आपलं जे आहे रिव्हिजन करणे सुरू करून घ्यायची. आता रिव्हिजन कसं करायची, काय करायचं याचा सेपरेट व्हिडिओ घेऊन येणार. ठीक आहे, नंतरच मी घेऊन येणार व्हिडिओ. ते तुम्ही एकदा बघून घेतलं की तुमचं रिव्हिजन प्लॅन पण क्लिअर होऊन जाणार. ठीक आहे, तर हे सर्व आपलं एंटायर डिस्कशन झालं 6 मंथच्या स्टडी प्लॅनसाठी. ठीक आहे, आणि काही अनाउन्समेंट आहे. तर मी या चॅनलवर ना सब्जेक्ट वाईज व्हिडिओ घेऊन येणार आहे प्रिलिम स्पेसिफिक पॉईंट ऑफ व्ह्यूने. त्याचबरोबर प्रत्येक सब्जेक्ट स्ट्रॅटेजी पण आणणार आहे. आणि काही बॅचेस जे आहे पर्टिक्युलरली एंटायर प्रिलिम्ससाठी पण म्हणू शकतो आणि काही टायमानंतर मेन्ससाठी पण बॅचेस घेऊन येणार मी. ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये तुमचा एंटायर सिलेबस पण कव्हर होऊन जाणार. आणि याची जी अपडेशन इन्फॉर्मेशन आहे मी तुम्हाला टाइम टू टाइम सांगत राहणार. आणि येस, थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. सी यू सून इन द नेक्स्ट वन.